युनिव्हर्सिटीला विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनमध्ये एकदम सिंपल गोष्ट आहे. या ठिकाणी तुमचा पूर्ण टॉपिक हा क्लिअर होतो. सिंगल क्वेश्चनमध्ये तुमचा पूर्ण टॉपिक क्लिअर होतो या ठिकाणी. चला, लेट जी बी द ग्रामर. जी हे तुमचं ग्रामर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रोडक्शन दिलेले आहेत. SAB फॉर द स्ट्रिंग. एक स्ट्रिंग जनरेट करायला लावली, तिचं लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन, राईट मोस्ट डेरिव्हेशन, पार्स ट्री आणि त्याचं ॲम्बिग्युअस आहे किंवा नाही, हे 4 गोष्टी तुम्हाला चेक करायला लावल्या आहेत. तर आपण फर्स्ट बघू लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन. फर्स्ट लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन चेकआउट करू आपण. ओके, स्ट्रिंग कुठली हवी आपल्याला? AAA सिंपल लिहून घेतली. 2 टाइम्स B, सिंगल टाइम्स A, ट्रिपल टाइम्स B आणि ही स्ट्रिंग आपल्याला जनरेट करायची आहे. तिला आपण शॉर्टकटमध्ये लिहून गेली म्हणजे आपल्याला समजेल. सो द फर्स्ट प्रोडक्शन इज S प्रोडक्शन ऑफ AB. फर्स्ट प्रोडक्शन इज S प्रोडक्शन ऑफ AB. हे तुमचं स्टार्टिंग प्रोडक्शन झालं. स्टार्ट फर्स्ट ए भेटला आहे तुम्हाला या ठिकाणी. फर्स्ट ए हा आहे, गेला हा आहे. बीला काय कन्वर्ट करायला आहे? आपला ए कन्वर्ट करायचं आहे. बीचे प्रोडक्शन चेक करा. ABB. बी चालेल? नाही चालणार. BS नाही, ABB चालेल. सो नेक्स्ट प्रोडक्शन S प्रोडक्शन ऑफ हा ए ॲज इट इज ABB. काय लावलं तुम्ही इथं? B प्रोडक्शन ऑफ ABB. झालं इथपर्यंत. चेक करा, 2 ए आलेत आपल्याला. फर्स्ट भेटला, सेकंड भेटला, थर्ड सुद्धा आपल्याला ए हवा आणि तर काय दिलेलं आहे? बी दिला आहे. लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन मीन्स लेफ्ट मोस्ट, लेफ्ट व्हेरिएबल आपण पिकअप केला आणि त्याला एक्सपांड करतोय आता. चला, AAB झाला. बीला असं कन्वर्ट करा की तो पुन्हा ए मध्ये जायला पाहिजे, म्हणजे आपल्याला एकच डेरिव्हेशन भेटेल, त्याचं प्रोडक्शन भेटेल. B प्रोडक्शन ऑफ ABB पुन्हा मीन्स S प्रोडक्शन ऑफ B आणि हा रिमेनिंग B. झाले 3 ए झाले तुमचे. आता स्मॉलमध्ये बी पाहिजे. या कॅप्स बीला स्मॉल बी होऊ शकतो का? बीचं प्रोडक्शन चेक करा. B प्रोडक्शन ऑफ स्मॉल बी एक आहे, म्हणजे S प्रोडक्शन ऑफ AAB. क्लिअर. पुढचा बी गेला, पुढे पुन्हा बी आला, सेम अप्लाय केला. B प्रोडक्शन ऑफ स्मॉल बी, S प्रोडक्शन ऑफ ABB आणि हा कॅप्स बी राहिला. आले 3 ए 3 बी झाले तुमचे. आता हे पाहिजे मला पुन्हा. आता बीचं प्रोडक्शन ए चेक करा. बीचं प्रोडक्शन ए म्हणजे ABB. तर इथं अप्लाय केला आपण B प्रोडक्शन ऑफ ABB. तर S प्रोडक्शन ऑफ 3 टाइम्स A, 2 टाइम्स B आणि बीचं प्रोडक्शन ABB. झाला, गेला हा तुमचा ए पण. आता ट्रिपल बी हवा आहे आपल्याला. तर बीचं प्रोडक्शन बी मध्ये येतं आहे तुमचं. चेक करा. सिंगल बी आणि BS. सिंगल बी घेऊ आपण. B प्रोडक्शन ऑफ B घेतला. S प्रोडक्शन ऑफ ट्रिपल A डबल B ABB. एक बी गेला तुमचं. आता काय करायचं? B प्रोडक्शन अजून B यायला पाहिजे. बीचं प्रोडक्शन B यायला पाहिजे आपल्याला. आता 2 बीज हवेत. हा इथं एकच बी. या बीला डायरेक्ट बी मध्ये कन्वर्ट केला तर बीचा विषय संपून जाईल, नाही चालणार. ABB मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. रिमेनिंग तुमचा BS. सपोज आपण B प्रोडक्शन ऑफ BS मध्ये टाकला त्याला, काय होईल? S प्रोडक्शन ऑफ AAB आणि तो एक BS. 3 टाइम्स B, 3 टाइम्स A झाले, 2 टाइम्स B झाले. ABB हा A झाला, 2 टाइम्स B झाला, म्हणजे उरला तुमचा BA. आता Hचं प्रोडक्शन चेक करा. BA आहे.
अप्लाय करा. एस प्रोडक्शन ऑफ बी ए. एस प्रोडक्शन ऑफ बी ए जर लावलं तर तुमचं एस ट्रिपल ए डबल बी ए बी बी हा बी आणि हा एस, सॉरी ट्रिपल बी आणि हा बीचं प्रोडक्शन काय लावलं तुम्ही इथं बी ए, सॉरी हा ट्रिपल बी आणि हा ई. या ठिकाणी येऊ पुन्हा रिटर्न इकडं. कुठला अप्लाय करता आता? फक्त ए आहे. एचं प्रोडक्शन काय आहे? सिम्पल ए. ए प्रोडक्शन ऑफ ए अप्लाय केला आपण तर काय येईल तुमचं? एस प्रोडक्शन ऑफ ट्रिपल ए डबल बी ए ट्रिपल बी आणि एचं प्रोडक्शन ऑफ सिंगल ए. चेकआउट करा तुमचे स्ट्रिंग्स. फर्स्ट इज ट्रिपल ए आले, नेक्स्ट डबल बीज आला, सिंगल ए, नेक्स्ट ट्रिपल बीज आणि सिंगल ए. तुमचे स्ट्रिंग जनरेट झाले. दॅट इज द लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन्स. तुम्ही लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन तुमचं कंप्लीट झालं या ठिकाणी. आता सेम प्रॉब्लेम आपल्याला काय चेक करायचं आहे? आता राईट मोस्ट डेरिव्हेशन. लेफ्ट मोस्ट झालेलं आहे. आता तुमचं आपण राईट मोस्ट डेरिव्हेशन चेक करू. राईट मोस्ट डेरिव्हेशन. आता राईट मोस्ट डेरिव्हेशन कसं येईल तुमचं चेक करा. एस प्रोडक्शन ऑफ ए बी घ्यायचा का बी ए घ्यायचा? कारण की तुम्हाला स्टार्टिंग स्ट्रिंग कुठली हवी? ही सेम स्ट्रिंग ट्रिपल ए डबल बी ए ट्रिपल बी आणि ए ही स्ट्रिंग हवी. म्हणजे स्टार्टिंगला तुमचा एच यायला पाहिजे. म्हणून आपण सेम प्रोडक्शन अप्लाय करू. एस प्रोडक्शन ऑफ ए बी. एस प्रोडक्शन ऑफ ए आणि हा बी घेतला. मग या ठिकाणी आपण काय अप्लाय करू? राईट मोस्ट डेरिव्हेशन आहे. म्हणजे बीला एक्सपांड करू आपण. आता हे झालं तुमचं स्टार्ट क्लिअर इथपर्यंत. तर एस प्रोडक्शन ऑफ ए बीचा काय येईल तुमचा? ए बी बी ए बी बी लावला तुम्ही. एस प्रोडक्शन ऑफ ए बी बी. आता राईट मोस्ट कुठला आला? लास्टचा बी. रिमेनिंग ॲज इट इज लिहू आपण. एस प्रोडक्शन हा दोन ए ॲज इट इज, हा बी ॲज इट इज. कारण की हा लेफ्ट मोस्ट झाला. राईट मोस्टचा हा बी त्याचा कन्वर्ट होईल तो ए बी बी झालं. आता आपल्याला लास्टला ए हवा आहे. तर लास्टचा बी चेक करायचा. आता राईट मोस्ट डेरिव्हेशन आहे म्हणून इथं पुन्हा आपण एस प्रोडक्शन ऑफ ए बी बी लावला. आता लास्टचा बीचा ए होईल का? बीला बी एस केला, एसचा बी ए होईल. मग आपण बीला प्रोडक्शन लावू. बी प्रोडक्शन ऑफ बी एस. एस प्रोडक्शन ऑफ 2 टाइम्स ए बी आणि हा बीचा बी एस. आता एचचं प्रोडक्शन लास्टला ए यायला पाहिजे म्हणून आपल्याला एस प्रोडक्शन ऑफ बी ए. लास्टला ए साठी एस प्रोडक्शन ऑफ बी ए. क्लिअर? एस प्रोडक्शन ऑफ बी ए अप्लाय करू. मग एस प्रोडक्शन ऑफ ए हा कॅपिटल बी, ए कॅपिटल बी, स्मॉल बी आहे एचचा, स्मॉल बी आणि हा कॅपिटल ए. बघा तुमचे 2 बी झाले आणि लास्टला ए येतो. हे 2 बी आणि हा लास्टला येईल. एला स्मॉल ए मध्ये कन्वर्ट करायचा. नंतर ए प्रोडक्शन ऑफ ए राईटचा व्हेरिएबल पिकअप केला आपण. 2 टाइम्स ए
बी 2 टाइम्स बी आणि हा ए आला. चेक करा, लास्टला ए आला, बी पण आला आणि बी पण आला. आता हा जो बी आहे हा कॅप्स बी आहे, त्याला आपण स्मॉल बी मध्ये कन्वर्ट करू शकतो का? बी प्रोडक्शन ऑफ बी, यस. सो बी प्रोडक्शन ऑफ बी लावला आपण, तर एस प्रोडक्शन ऑफ 2A's बी ए राईट मोस्ट हा बी होता, हा बी मध्ये स्मॉल बी मध्ये कन्वर्ट होईल ॲज पर प्रोडक्शन्स. झालं इथपर्यंत. म्हणजे तुमचा लास्टचा ए 3 बी झाले तुमचे. नेक्स्ट ए. आता आपल्याला 2 B's आणि 2 A's पाहिजे. आता राईट मोस्ट व्हेरिएबल हाच आहे बी. याला असा कन्वर्ट करायचा की जेणेकरून आपल्याला 2 बी यायला पाहिजे, आणि ऑलरेडी 2 ए आहेतच पहिले स्टार्टिंगला, म्हणजे तो ए बी बी मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. बीचं प्रोडक्शन ए बी बी, ए ऑलरेडी येऊन जाईल, दोघं बी बी मध्ये कन्वर्ट होऊन जातील, म्हणून आपण ते प्रोडक्शन लावू. काय प्रोडक्शन येईल तुमचं? बी प्रोडक्शन ऑफ ए बी बी. चला, एस प्रोडक्शन ऑफ ए ए बीचं हा ए 2 बी ए ट्रिपल बी ए. आलं इथपर्यंत. आता राईट मोस्ट बीला काय करायचं आहे आपल्याला? ट्रिपल ए पण येऊन गेले तुमचे, फक्त 2 बी पाहिजे, म्हणून आपण राईट मोस्ट बीला बी करू, त्याच्या पुढे सुद्धा एका बीला पुन्हा बी करू, म्हणजे झालं तुमचं प्रोडक्शन. एस प्रोडक्शन ऑफ ट्रिपल ए हा कॅपिटल बी स्मॉल बी ए ए. एस प्रोडक्शन ऑफ ए ए ए बी बी ए. आणि तुमची स्ट्रिंग चेकआउट करा. ट्रिपल एज, नेक्स्ट डबल बी, नेक्स्ट ए, नेक्स्ट ट्रिपल बी आणि नेक्स्ट ए, म्हणजे तुमची स्ट्रिंग या ठिकाणी जनरेट झाली. क्लिअर इथपर्यंत? हे झालं तुमचं राईट मोस्ट डेरिव्हेशन. क्लिअर. पुढचा पार्ट आहे आता आपला पार्स ट्री. आता थर्ड लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन झालं तुमचं, राईट मोस्ट झालं, आता पार्स ट्री. PARSE, पार्स ट्री. सो द फर्स्ट एस प्रोडक्शन ऑफ हा ए आणि हा बी. आपल्याला हवेत ट्रिपल ए 2 टाइम्स बी ए ट्रिपल बी आणि ए. ही स्ट्रिंग आपल्याला जनरेट करायचं आहे. फर्स्ट ए झाला तुमचा. नेक्स्ट बी प्रोडक्शन ऑफ, पुन्हा आपण ए बी बी घेऊ शकतो. बी प्रोडक्शन ऑफ, इथे घेऊ काय प्रॉब्लेम नाही. एस प्रोडक्शन ऑफ फर्स्ट इज ए, नेक्स्ट इज बी. फर्स्ट ए भेटला, पुन्हा ए हवा. बी प्रोडक्शन ऑफ हा ए घेतला, हा बी झाला, 2 A's. बी प्रोडक्शन ऑफ ए बी बी. पुन्हा ए हवा. टीयूसीचे प्रॉब्लेम सोडवताय पण भीती वाटते विषय निघेल की नाही, आणि 100% गॅरंटी तुम्हाला काढायचाच आहे विषय. तर 21 ते 27 नोव्हेंबरमध्ये आपला ऑफलाईन क्रॅश कोर्स आहे 7 दिवसांचा टॉकचा, तो जॉईन करा. 100% गॅरंटी देतो 7 दिवसात तुम्ही टीयूसी स्कोर करणार. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा. सॉरी, एस प्रोडक्शन ऑफ ए बी, बी प्रोडक्शन ऑफ ए बी बी घेतला आपण या ठिकाणी. क्लिअर आलं होतं. आता 2 ए झाले, पुन्हा ए पाहिजे, तर हा बी प्रोडक्शन ऑफ, पुन्हा आपण ए बी बी घेऊ शकतो. 3 ए झाले तुमचे. क्लिअर. आता बी पाहिजे, स्मॉल बी. या बीला आपण बी मध्ये कन्वर्ट केला, या बीला सुद्धा आपण बी मध्ये कन्वर्ट केला. 2 बी झाले तुमचे. नेक्स्ट मला आता ए हवा. बीचं प्रोडक्शन ए मीन्स याचं प्रोडक्शन घेतलं आपण ए बी बी. ए पण भेटला मला. आता ट्रिपल बी हवेत मला. ट्रिपल बी कसं जनरेट करायचं? आता सपोज याचा बी घेतला, त्याचा बी पण भेटला मला. आता डबल बी आणि ए लागेल. बी प्रोडक्शन ऑफ काय पाहिजे मला? आता डबल बी. बी प्रोडक्शन ऑफ बी. यस, चला बी प्रोडक्शन ऑफ हा बी घेतला, हा
एस झाला. बी भेटला मला पुन्हा. आता एक बी आणि एक ए पाहिजे. एस प्रोडक्शन ऑफ बी ए, हा बी आणि हा तुमचा ए, आणि ए प्रोडक्शन ऑफ ए. झाली तुमची पार्सली. चेकआउट करा. सिंपल. फर्स्ट ए, नेक्स्ट ए हा ए, नेक्स्ट ए हा ए. 3 झाला. नेक्स्ट बी, बी, नेक्स्ट बी, बी, नेक्स्ट ए, ए, नेक्स्ट बी, हा पुन्हा नेक्स्ट बी, पुन्हा नेक्स्ट बी, आणि पुन्हा नेक्स्ट ए. चेकआउट करा तुमची स्ट्रिंग. आता ट्रिपल ए आला, ट्रिपल ए, डबल बी आला, ए सिंगल ए, ट्रिपल बी ए. ही तुमची झाली पार्स ट्री. लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन झालं, राईट मोस्ट डेरिव्हेशन झालं, पार्स ट्री झालं. आता चेक करायचं आहे आपल्याला, गिवन ग्रामर इज ॲम्बिग्युअस ऑर नॉट. आता फोर्थ पॉईंट आपण या ठिकाणी चेक करू, गिवन ग्रामर इज ॲम्बिग्युअस ऑर नॉट. चेक करायचं आता फोर्थ पॉईंट, द गिवन ग्रामर इज ॲम्बिग्युअस ऑर नॉट. अशी कुठली स्ट्रिंग घ्यायची की चेक करायची गिवन ग्रामर इज ॲम्बिग्युअस ऑर नॉट. सपोज आपण 2A घेतले, हा BA घेतला आणि B घेतला. चालेल, चेक करू. डबल ए, BA, BB. हे चेक करायचं आहे आपल्याला. इज द ग्रामर इज अनॲम्बिग्युअस. ग्रामर अनॲम्बिग्युअस आहे का? म्हणजे त्याने एकच स्ट्रिंग जर जनरेट झाली, एकच डेरिव्हेशन ट्री जनरेट झाली, तर आपण समजू शकतो की अनॲम्बिग्युअस आहे. जर नाही झाली, 2 स्ट्रिंग जनरेट झाल्या किंवा मल्टिपल स्ट्रिंग जनरेट झाल्या, तर ते गिवन ग्रामर इज ॲम्बिग्युअस. यू कॅन से इझिली. सो द फर्स्ट, एस प्रोडक्शन ऑफ ए अँड बी, एस प्रोडक्शन ऑफ ए अँड बी. सो फर्स्ट इज ए भेटला आपल्याला. नेक्स्ट बी प्रोडक्शन ऑफ ए, बी, बी. 2 ए झाले तुमचे. आता बीचा थर्ड बी पाहिजे. बीचा हा तुमचा बी झाला, पण आता ए हवा. बी प्रोडक्शन ऑफ ए, बी, बी. बी प्रोडक्शन ऑफ ए, बी, बी. बी प्रोडक्शन ऑफ, हा फर्स्ट ए, सेकंड ए, बी, ए. बी प्रोडक्शन ऑफ बी अँड बी प्रोडक्शन ऑफ बी. चेक करा, तुम्हाला एक स्ट्रिंग जनरेट झाली या ठिकाणी. ए, बी, ए, बी, बी. कुठली स्ट्रिंग जनरेट झाली या ठिकाणी? ए, बी, ए, बी, बी. क्लिअर? आता हीच स्ट्रिंग आपण अजून जनरेट करू शकतो का वेगळ्या पद्धतीने, ते आपल्याला चेकआउट करायचं आहे. क्लिअर? सेम स्ट्रिंग अजून वेगळ्या पद्धतीने आपण जनरेट करू शकतो का? चेकआउट करू आपण. खरंच आपण हिला पुन्हा वेगळ्या पद्धतीने जनरेट करू शकतो. मित्रांनो, हे व्हिडिओ अजून डिटेलमध्ये बघायचे असतील तर प्ले स्टोअरवरनं पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲपमध्ये TOCचा कोर्स आहे, तो सबस्क्राईब करा. त्या कोर्समध्ये व्हिडिओ लेक्चर, नोट्स आणि थेरीला येणारे IMP क्वेश्चन सगळं आम्ही डिटेलमध्ये दिलेलं आहे. हार्डली 20 ते 22 तासाचा कोर्स आहे. तेवढा जर तुम्ही बघितला तर मी 100% गॅरंटी देतो, तुम्हाला काहीच येत नाही तरी तुम्ही TOC स्कोर कराल. सो डाउनलोड पर्पल ॲट ॲप अँड स्कोर TOC. कुठली स्ट्रिंग आली तुमची चेक करा. 2 टाइम्स ए, BA, BB. आता हीच स्ट्रिंग आपण पुन्हा अनदर पार्ट्सने ड्रॉ करू शकतो का ते चेक करायचं. एस प्रोडक्शन ऑफ
ए हा तुमचा आला बी आले इथपर्यंत ए प्रोडक्शन ऑफ ए बी बी सेम आले इथपर्यंत क्लिअर इथपर्यंत सपोज बी प्रोडक्शन ऑफ बी एस घेतला मी चालेल का इथं बी टू बी नंतर ए बा 1 to 2A नंतर बी चालेल म्हणजे चालेल माझं हा बी चालेल आणि हा प्रोडक्शन एस घेतला आपण 2A नेक्स्ट इज अ बी एस विल बी कन्वर्ट इन टू ए एस प्रोडक्शन ऑफ ए बी चालेल चालेल खाली चालणार एस प्रोडक्शन ऑफ ए बी बघा 2A बी ए झाला माझा 2A झालेत बी झाला ए झाला आता रिमेनिंग 2B दोन व्हेरिएबल बाकी आहेत या व्हेरिएबलला सुद्धा डायरेक्ट बी मध्ये कन्वर्ट केला याला डायरेक्ट बी मध्ये कन्वर्ट केला बी प्रोडक्शन ऑफ बी झालं सेम स्ट्रिंग चेकआउट करा तुम्ही आता अनदर वेने तुम्ही जनरेट करू शकले हा ए आला ए बी बी सेम स्ट्रिंग आहे सेम स्ट्रिंग टू डिफरंट पार्ट्स आले मीन्स गिवन ग्रामर इज ambiguous given grammar is ambiguous क्लिअर हा प्रॉब्लेम मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे की या प्रॉब्लेममध्ये सगळ्या गोष्टी आपण सॉल्व्ह केल्या लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन कसं कॅल्क्युलेशन करायचं राईट मोस्ट डेरिव्हेशन कसं कॅल्क्युलेट करायचं पार्स ट्री कसं करायचं आणि गिवन ग्रामर इज ambiguous ऑर नॉट हे पण या ठिकाणी चेक केला म्हणजे हा प्रॉब्लेम मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे मॅक्सिमम प्रॉब्लेम विचारले जातात त्याच्यात एक तर लेफ्ट मोस्ट एक तर राईट मोस्ट एक तर पार्स ट्री एक तर ॲम्बिग्युटी हे सगळे चारही टॉपिक सेपरेट विचारले जातात या प्रॉब्लेममध्ये चारही पार्ट्स एकाच प्रॉब्लेममध्ये विचारले गेलेले आहेत